मंडपाच्या बाहेर उभी होती। पोरगी बैलगाडीमध्ये बसली दादा, पण बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागे पाहत होती। काय कारण होतं? जन्माला येणाऱ्या लेकराची जशी नाड खांडली जाते ना, मायपासून पोरग जसं वेगळं केलं जातं, तशी त्या पोरीला सूचनाच होती, आता माझ्या माहेरसाठी मी परकी होणार आहे, आता हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे, आता फक्त डोळे भरून एकदाचं माहेर बघायचं। बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं बघत होती आणि बसलेल्या त्या बायांना सांगत होती, हो ताई, ते जे घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं आहे। हो ताई, ते घर दिसतंय ना, ती गली दिसते ना, ती पूर्ण माझ्या काकाबाबांची आहे, त्यांना पण माहिती आहे, पण या पोरीला फक्त डोळे भरून आपलं माहेर बघायचंय। बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली, एक गुर्राकी गुरं चारत होता, त्या गुर्राक्याकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, ताई, तो गुर्राकी गुरं चारतोय ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा। आईनं अरण्यात बैलगाडी गेली, आता फक्त मेंढपाळ मेंढ्या चारत होता। ते मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळकडे बघून पोरगीच्या डोळ्यात अश्रू यान सांगत होती, आत्या, तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बापाच्या गावाचा। डोळे भरेस तोवर माहेर बघायचे। आईन अरण्यात बैलगाडी गेली, आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता। त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगावं, हो ताई, हो आत्या, ती बैलगाडी, ते झेंडा दिसतोय ना, तो ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, तो माझ्या माहेरचा। बैलगाडी पुढं चालत होती, पोरगी फिरू फिरू मागं बघत होती, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर। तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथमचा